मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सॉरी मी ओळखलं नाही तुला. मी सेल्स वुमन आहे. सॉरी, नॉट इंटरेस्टेड. शुड सर. सॉरी. सर ऐका ना माझं 1 मिनिट प्लीज. तू अजून गेली ना? ऍक्च्युली आजच्या दिवसाचं माझं टार्गेट कम्प्लीट नाही झालंय. सो कसलं टार्गेट? आत येऊन सांगू का सर? थँक्यू सर. मी आलोच जरा. पाणी. नाईस हाऊस. तुम्ही घरी एकटेच राहता का? नाही म्हणजे घरात फिमेल टच नाही आहे ना म्हणून विचारलं. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. तू तुझ्या प्रोडक्ट बद्दल सांग आणि निघ, कारण की मला जास्त वेळ नाहीये. मला पेंटिंग कम्प्लीट करायचं आहे. तुमचं एखादं पेंटिंग कधी इनकम्प्लीट राहिलंय का? का? तू पूर्ण करणार आहेस? तू सेल्स करायला आलीस ना, मग तुझं प्रोडक्ट कुठे दिसत नाहीये? व्हर्च्युअल प्रोडक्ट आहे आमचं. आहे पण दिसत नाही. असलं कुठलं प्रोडक्ट असतं? पुण्य, गुड कर्म. आम्ही तुमचं पाप घेतो आणि बदल्यात पुण्य देतो. हे बघ, तू एखाद्या धर्माबद्दल, पंथाबद्दल किंवा सिक्रेट सोसायटी बद्दल बोलायला आली असेल ना, तर प्लीज तू येऊ शकतेस, कारण आय डोंट बिलीव्ह इन ऑल दिस शिट. धर्माचा आणि गुड कर्माचा काय संबंध? सॉरी, व्हॉट? आम्ही सिरियसली बोलते, मस्करी करत नाही. तुमच्याकडे हा पहिला आणि शेवटचा चान्स आहे तुमच्या आयुष्यातील सर्व पाप मिटवण्याचा. ही संधी देणारी तू कोण? लक्ष्मी. 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 नाईस नेम. आपण तुझ्या व्हर्च्युअल प्रॉडक्ट बद्दल उद्या बोलूयात का? ऍक्च्युली रात्रीपासून पेंटिंग करत होतो, तर आय नीड अ ब्रेक. उद्या कशाला? आत्ताच बोलू. आपल्याकडे अजून अर्धा तास आहे. चालेल. ऍक्च्युली आय नीड अ ड्रिंक नाव. इफ यू डोंट माइंड, मी एक पेक घेतलं तर? हरकत नाही. ओके, मी आलोच. तू काही घेणार? रम, विस्की? तुला आवडेल ते. विस्की चालेल. ओके, मी ग्लास आणतो. एक मिनिट. हां मी पेक बनवू? हां, चालेल. थँक्यू. Cheers. चीज. तू जरा वेगळीच दिसतेस. कशी? म्हणजे सेल्स वुमेन नाही वाटत. डोंट नो, कदाचित असशीलही, पण यू कॅन डू ॲक्टिंग, मॉडेलिंग किंवा माझ्या चित्रांसाठी इन्स्पिरेशन सुद्धा बनू शकतेस. पण सेल्स वुमेन
इज टू एव्हरेज फॉर यू. तुला कितीही वाटलं तरी तुझ्या मनातली गोष्ट कधीच पूर्ण होऊ शकत नाही. नाही असं काही नाही आहे. आता इतकी तारीफ करतोयस म्हटल्यावर माझ्यासोबत एक रात्र रंगीन करण्याचा विचार तर तुझ्या मनात नक्कीच आला असेल. असं अजिबात काही नाही. तू माझ्यासोबत खोटं बोलू शकत नाही. मी तुझं भूत भविष्य वर्तमान पाप पुण्य सगळं काही ओळखू शकते. दिस इज टू मच. विश्वास बसत नाहीये. ऐक मग, तू अजूनही मीरा राजपूतचा विचार करतोस. तिचे प्रायव्हेट फोटोज तुझ्या फोल्डरमध्ये एवढीच माहिती काढली माझ्याबद्दल आणि ह्याला तू पाप म्हणतेस? अजून ऐकायचंय? तुझ्या बायकोचा मृत्यू ही नॅचरल डेथ नाही. कोणी सांगितलं तुला हे? डॉक्टरांनी रिपोर्ट मध्ये मेन्शन केलंय शी इज डाईड ऑफ हार्ट अटॅक. ते डॉक्टरांसाठी, पण रियालिटी मध्ये तू पोटॅशियमचं इंजेक्शन देऊन तिला मारून टाकलंस. आणि त्याआधी त्याची टेस्टिंग तू तुझ्या बायकोच्या लाडक्या कॅटवर केलीस. राईट? असं काही झालं नाही. 10 ml पोटॅशियम इंट्राव्हेनस 20 सेकंदात हे संपला. गेट आउट. माझ्या घरातून आता निघून जा. मी माझ्या बायकोच्या दुःखातून अजूनही बाहेर आलो नाहीये आणि तू कसल्या घाबरू नकोस. मी तुझं सिक्रेट कोणाला सांगणार नाही. उलट मीच तुला तुझ्या पापाचा घडा कमी करण्यास मदत करणार आहे. तुला पुण्य विकत घेता येईल. पण काय सांग. तुला तुझ्या आयुष्यातली जितकी पापं वजा करायची असतील तितकी वर्ष तुला पुढच्या जन्मातनं वजा करावी लागतील. नाहीतर ह्या जन्मातील पापांची शिक्षा तुला पुढच्या जन्मात 10 पटीने भोगावी लागेल. जे माझ्या आयुष्यातली सगळी पापे वजा करून जर मला पुण्य विकत घ्यायचं असेल तर साधारण पुढच्या जन्मातली किती वर्ष? 40 वर्षे तुझ्या आयुष्यातनं वजा होती. एवढी पापं केली का? सगळी वाचून दाखवू का? नाही नको. मी आलोच सर. मी बनवू? पाप पुण्य वर्तमान भूतकाळ या गोष्टी गरजेपेक्षा जास्त माहीत असल्या ना हे असंच होतं. तुझ्यासारख्या सुंदर मुलीला मारायचा प्लॅन नव्हता माझा, पण तुला जिवंत सोडलं असतं ना तर काश आजची रात्र आपण एकत्र घालवू शकलो असतो. तू अजून जिवंत आहे? हो. तुला काय वाटलं मी एवढ्या सहज मरेन? तू जे आता केलंस ना त्यालाही पापच म्हणतात. सॉरी मला असं काही करायचं नव्हतं. तुला कसं माहित? आणि मला असं काय करायचं प्लॅन नव्हता. तुझ्याकडे वेळ होता तर तू संपला. मी तुला एवढी चांगली ऑफर दिली होती बापाच्या बदल्यात गुन्हे एक्सचेंज करायची, पण आता शेवटी तुझ्या बायकोसोबत जे तू केलंस तेच तुझ्यासोबत. तू जी कोणी आहेस तुला
तुला कसं माहित मी तिला पोटॅशियम इंजेक्शन. जेव्हा मेलेली माणसं बोलत नाही ना, तेव्हा मेलेली मांजर बोलते. डॉक्टर यक्षिणी, तुझ्या बायकोची मैत्रीण, तुझ्या मेलेल्या मांजरीने मला तुझ्यापर्यंत पोहोचवलं.